नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इयत्ता तिसरीचा गणित विषय अभ्यासणार आहोत. त्याच्यातील धडा दुसरा प्ले विथ नंबर्स ह्याच्यातील राहिलेला पुढचा स्वाध्याय सोडवून दाखवला आहे. तो तरी सर्वांनी काळजीपूर्वक पहा आणि लिहा. Using each digit only once from the given digit from 3 digit number. प्रत्येक अंक एकदा वापरून तुम्हाला 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. 1, 2, 3 ह्याच्यामध्ये संख्या तयार करायच्या आहेत व त्याच्यातील मोठ्यातली मोठी व छोट्यातली छोटी संख्या लिहायची आहे. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे 3 डिजिट दिलेले आहेत त्याच्यातला तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर बनवून तो रकाना पूर्ण करायला सांगितला आहे. सेकंड नंबरच्या प्रश्नामध्ये स्मॉल नंबरवर सर्कल करायचे आहेत आणि तिसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये मोठ्या नंबरला सर्कल करायचा आहे. ह्यामध्ये तुम्हाला जे आकडे दिलेले आहेत ते आकडे घेऊन तुम्हाला 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत व त्या 3 अंकी संख्यांच्या समोर त्याचे अक्षरी रूपात लिखाण करायला सांगितले आहे. अशा प्रकारे सोडवून दाखवले आहे. ह्यामध्ये तुम्हाला जे आकडे दिलेले आहेत ते आकडे घेऊन तुम्हाला 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत व त्या 3 अंकी संख्यांच्या समोर त्याचे अक्षरी रूपात लिखाण करायला सांगितले आहे. अशा प्रकारे सोडवून दाखवले आहे. या प्रश्नात तुम्हाला 3 अंकी नंबर तयार करायचा आहे व तुम्हाला 2च आकडे दिलेले आहेत, एक 4 आणि 0, आणि त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की जो नंबर दशक स्थानी आहे तोच नंबर एकक स्थानी पण लिहायचा आहे. यासाठी तो आकडा तयार होईल 400. आपण जर 4 आकडा दशक स्थानी किंवा एकक स्थानी लिहिला तर 1000 स्थानात 0 आकडा येईल व ती 3 आकडी संख्या होणार नाही. मी 300 पेक्षा मोठा आहे, 400 पेक्षा कमी आहे, माझ्यात दशक स्थान नाही व माझे 1000 आणि एकक स्थान सारखेच आहे, तर मी कोण? तर ह्याच्यामध्ये आपल्याला 300 पेक्षा मोठा आणि 400 पेक्षा छोटा आकडा काढायचा आहे आणि आपल्याकडे दशक स्थानचा आकडा नाही. आपल्याकडे फक्त 1000 आणि एकक स्थानचा आकडा आहे, तर तो आकडा होईल 303. From the digit 758, the 3 digit number formed using each digit only one. म्हणजे एकदाच एका स्थानावरचा आकडा घेऊन तुम्हाला 3 आकडी संख्या बनवायला सांगितले आहेत. त्यानंतर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय याच्या व्याख्या सांगितल्या आहेत व त्याप्रमाणे दोन्हीही ऑर्डर लावून दाखवल्या आहेत. ह्यामध्ये तुम्हाला जे आकडे दिले आहेत त्याचा चढता क्रम व उतरता क्रम लावायचा आहे. 1, 1, 7, 6, 9, 58. असेंडिंग ऑर्डर 8, 50, 69, 1, 1, 7. डिसेंडिंग ऑर्डर 1, 1, 7, 69, 58. अशा प्रकारे सर्व करून दिले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.